पर्यंत आपण व्यस्त आहोत. त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये आपण काही बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर सध्या आता बरेच असे आजार आहेत की ते भारतातल्या भरपूर जास्त लोकांना तो एक आजार होत आहे. जसं आता डायबिटीजचे जर पेशंट म्हटलं तर 50% पेक्षा जास्त म्हणजे 70% पर्यंत तो आकडा जात आहे. WHO याला खूप गांभीर्यानं घेत आहे. परंतु रोग होऊच नाही यासाठी काहीतरी यंत्रणा असावी. ती यंत्रणा म्हणजे योग. आणि या धकाधकीच्या जीवनात जर योग आपण जर नियमित केला तर आपण रोगापासून मुक्त राहू शकतो. म्हणजे रोग झाल्यावर उपचार करणे त्यापेक्षा रोग होऊ नये यासाठीच आपण उपचार करणं गरजेचं आहे, म्हणजे योग करणं गरजेचं आहे. एकंदरीतच आपण सांगितलं की योगाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे. आपण बोलता बोलता म्हणालात की पतंजली ऋषींनी देखील योगाबद्दल सांगितलेलं आहे. तर ते अष्टांग योग म्हणजे काय? अष्टांग योग म्हणजे अष्ट म्हणजे 8 पायऱ्या त्यांनी दिल्या आहे. त्यामध्ये 4 पायऱ्या ह्या बाहेरच्या आहेत आणि 4 पायऱ्या अंतर्मनातल्या आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम हे बाहेर आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग एकत्र एका ठिकाणी बसून आपल्याला प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याकडे जावं लागतं. आता जर तुम्ही पाहिलं तर यम नियम हे जे आहे हे तुम्हाला सामाजिक स्वास्थ्यामध्ये येतं. म्हणजे शरीराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य यामध्ये आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार येतं. प्रत्याहार हे दोन्ही 4 मधलं मध्यस्थी काम करतं. म्हणजे काही अंतर्मनात आहे, काही बाह्य मनातही आहे. प्रत्याहारपासून चेंज होतं. मग त्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी हे येतं आध्यात्मिक स्वास्थ्यामध्ये. आध्यात्मिक स्वास्थ्यामध्ये तुम्ही जर ध्यान करत असाल, धारणा, ध्यान आणि समाधी, जर तुम्ही समाधीपर्यंत जर जात असाल तर ते सर्वोच्च पायरी आहे. परंतु ही खूप मोठी म्हणजे 8वी पायरी म्हणजे खूप जास्त. त्यासाठी तुम्हाला म्हणजे आधीच्या काळात ऋषी मुनी हे सर्व करायचे आणि जो व्यक्ती समाधीपर्यंत जातोय तो सर्वात महान समजला जात होता. तर अशा पद्धतीचे अष्टांग योग पतंजली सूत्रामध्ये उल्लेखित आहेत. आपण जर विचार केला शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुठल्या प्रकारची